सर्वांना जय भीम जय भीम जय भीम. विषय असा आहे की आपल्याच एसटी समाजातील काही ज्या जाती आहेत त्यांना बाबासाहेबांचा लय त्रास आहे. म्हणजे ते बाबासाहेबांना फक्त म्हणतात की आम्ही बाबासाहेबांना मानतो, पण ज्या वेळेस काही बॅनर्स वगैरे टाकायचे असतील तर ते बाबासाहेबांना हळूच वगळतात. एसटी समाजातील आपले काही जे बांधव मानणारी लोक आहेत ती मंडळी, मला त्यांना एकच सांगायचंय, तुम्ही खाता बाबासाहेबांचंच, म्हणजे खाता बापाचं आणि गुणगान गाता दुसऱ्याचं. कारण की बाबासाहेबांमुळे ना आज तुमच्या अंगावर सुद्धा जो कपडा आहे ना, बाबासाहेबांमुळे, फक्त लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जे बोलण्याचा जो अधिकार भेटलाय आज, तो फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी दिलाय. आर्टिकल 19 वाचा तुम्ही. आणि तुम्हाला आज तुम्ही लय रुबाबाची भाषा आणि लय आम्हाला गर्वाची भाषा सांगताय. तुम्हाला त्या सर्वांना एकच सांगायचंय की बाबासाहेबांमुळे फक्त तुमचं अस्तित्व आहे. बाकी तुम्ही म्हणता ना की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काही केलं, तर तुम्हाला एक सांगतो, बाबासाहेबांनी भारतीय संविधान जे लिहिलं त्या संविधानातून बाबासाहेबांनी तुम्हाला ते हक्क आणि अधिकार दिले. म्हणजे आजचे जे राईट्स आहेत ना, तुम्हाला ते फोन घेऊन तुम्ही असे बडे बडे मारता आम्हाला, आम्ही ऐकून घेतोय, आम्ही काहीच बोलत नाही. मी तुम्हाला ह्या आधी सुद्धा सांगितलं होतं, जर आम्ही तुमच्यासारखं जर करायला लागलो ना तर आमची लोकसंख्या सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त आहे आणि आम्ही सगळ्याच गोष्टीमध्ये तुमच्यापेक्षा ताकदवरच आहोत. त्यावेळेस सुद्धा होतो आणि आता सुद्धा आहे. पण मला एवढंच बोलायचंय की उपवर्गीकरण जर करून जर कोणाचं भलं होत असेल तर झालेलं काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्हाला जर उपवर्गीकरण का करायचं आणि केल्यानंतरच्या काही प्रॉब्लेम्स आहेत ते तर माहीतच नसेल, पण नुसतंच बोलायचं की आम्ही या जातीचे आमचं वर्गीकरण झालं पाहिजे. अरे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्गीकरण करण्यापेक्षा तुम्ही जे 13% जे आरक्षण आहे एससी समाजाला, ते 13चं 25% करा, 30% करा, ती मागणी करा ना. त्या मागणीला तुम्हाला कोणीच विरोध नाही करणार. उलट 58 जाती एकत्र येतील आणि सरकारच्या विरोधामध्ये सर्वजणच आपण मोर्चे काढू, आंदोलन करू, सर्व काही करू. पण एकच जात फक्त स्वतःचाच फायदा बघतीये आणि स्वतःबद्दलच सांगतीये की आमच्या समाजाचं वाटोळं झालं आणि आमच्या समाजाची प्रगती नाही झाली. अरे बाबा, प्रगती कुणी कुणाची रोखून नाही ठेवली. की बरेच काही लोकांचे व्हिडिओज बघितले मी, ते म्हणतात की फक्त एकाच जातीने फायदा घेतला, एकच जात पुढे गेली, बुद्धिस्टच लोक फक्त पुढे गेले, आम्हाला काहीच भेटलं नाही. अरे बाबा, आमची प्रगती का झाली याच्या पाठीमागची कारण तुम्ही शोधतच नाही. बरं, आमचीच एकट्याची प्रगती झाली असं नाहीये. तुम्ही चांभार समाजाची जाऊन कधी तर प्रगती बघा, त्यांची बी खूप प्रगती झाली आहे. ते तर लाजतात जय भीम बोलायला सुद्धा आणि जय रविदास बोलायला सुद्धा. हे महाराष्ट्रातल्या चांभार लोकांची खासियत आहे. म्हणजे ते तर बाबासाहेबांचं नावच घेत नाही. त्यांच्या घरामध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावतील, कारण की ते जात बदलतात म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावतील, देवाचे फोटो ठेवतील, पण कधीच बाबासाहेबांचा आणि संत रविदास महाराजांचा फोटो लावणार नाहीत. एखाद दुसऱ्याच्या घरामध्ये असू शकतो, मी सर्वांनाच बोलत नाही, पण अशी जी कंडिशन आहे ती चालूच आहे महाराष्ट्रामध्ये. तर मला माझ्या ज्या पण एसटी समाजामधल्या जाती आहेत त्यांना एवढंच एक सांगायचंय की आपण एकामेकाला विरोध करण्यापेक्षा एकामेकासाठी काय करता येईल हा विचार करा. नाहीतर कोणती जात कोणाला कमी नाहीये. आता मी बघतो काही मुलांचे व्हिडिओ, ते म्हणतात की आम्ही गुन्हेगार होतो. बाबा, बन गुन्हेगार, जा आतमध्ये सड जेलमध्ये जाऊन. सांगतात की आम्ही गुन्हेगार होतो. अरे होता म्हणजे काय, आता सुद्धा हो गुन्हेगार, जा जेलमध्ये जाऊन सड. मग आरक्षण मागतोच कशाला? जर तुला एवढं सडायचंय तुला जेलमध्ये जाऊन, मग त्या आरक्षणाच्या बाता किंवा आरक्षण उपवर्गीकरण कशाला करायचे? सांगायचं की आम्ही असे होतो आम्ही. अरे होता तो काळ गेला ना दादा, आताचा काळ काय त्याच्यावर बोला ना. की आमच्या जमातीला गुन्हेगार म्हणून त्या काळी काँग्रेस काय त्या इंग्रजांनी हे केलं. अरे बाबा, केलं असेल ठीक आहे, तो काळ वेगळा होता. वो साल दुसरा था, ये साल दुसरा आहे. काय भावांनो, काय चाललंय? अरे प्रगतीचा मार्ग शोधायचा आहे आपल्याला, का आपल्याला जायचंय जेलमध्ये? जर जेलमध्ये जायचंय तर असल्या गोष्टी करूच नका. समाजाला काहीतरी चांगलं सांगा. तुमचे व्हिडिओ लहान लहान मुलं बघतात, प्रत्येक समाजातली लोक बघतात. मला तर असं वाटतं की यार तुमचे व्हिडिओ बघितल्यावर त्या माणसाने घेतलं काय पाहिजे तुमच्याकडनं, की बाबा आम्ही असे होतो, आम्ही तसे होतो. अरे परिवर्तनवादी समाज आपल्याला निर्माण करायचा आहे, आपल्याला सुशिक्षित समाज निर्माण करायचा आहे. एससी समाजातील सगळे माझेच भाऊ आहेत. भावांना किती बी केलं तरी आपण शेवटी एकच आहेत. शेड्यूल कास्ट, मी पण, तुम्ही पण, सगळेच. वाद करण्यापेक्षा त्या वादावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्यापेक्षा त्याच्यावर उत्तर काय आहे, 13%तनं तुम्ही डिवाइड होण्यापेक्षा त्या 13%ला वाढवा ना. त्याच्यासाठी एक मागणी ठेवा की बाबा 13% आरक्षण आहे, कारण की त्या काळी लोकसंख्या तेवढी होती. आता लोकसंख्या दुपटीने वाढली आहे. मग 13%चं 25% किंवा 30% करा. आरक्षण आम्हाला तेवढं लागू करा. ज्यावेळेस हे आरक्षण लागू होईल त्यावेळेस तुम्हाला आरक्षण मागायची काय गरज आहे? आता 13%मध्ये तुम्हाला किती भेटणार आहे? 1%, 2%, अर्धा टक्का का 3%? मग जर हे 3% भेटणार असेल तर त्याच्यापेक्षा 10% वाढलेलं काय प्रॉब्लेम आहे? जर 10% वाढेल तर विचार करा ना, आपल्या समाजातील एससी समाजातील जेवढ्या पण काही जाती सगळ्यांचाच उद्धार होईल.
पण आता हे सांगणार कोण आहे तुम्हाला? तुम्हाला फक्त एवढंच माहिती आहे, आमच्या जातीचा महापुरुष, आमच्या जात आणि आम्ही. काही नाहीये कोण, सगळे सगळ्याला भारी असतात. आणि आहे ना, सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं होतं, शिका. हे शिकलं नसल्यामुळे ही प्रॉब्लेम चालू झाल्यात. आणि जे पण आता हे सोशल मीडियावर व्हिडिओ टाकतात ना, त्यांनी त्यांचं शिक्षण सांगावं, त्यांचे डेजिग्नेशन सांगावं. मग आम्हाला कळेल की बाबा खरंच ह्याच्याकडे नॉलेज आहे, खरंच हा काहीतरी समाजासाठी करतोय. नाही तर काय ते उगाच फोन आहे हातामध्ये, बनव रील जातीसाठी, बनव रील आपल्या महापुरुषासाठी, संपला विषय. एवढं नाही चालत बाबा.